करायचा तुला थोडाही अधिकार नाहीये। चालेल नाही घरात परत येऊ नको, तुझं तोंड पण टाकू नको परत आम्हाला। आई प्लीज प्लीज असं नका करू, प्लीज मला माफ करा ना आई, सॉरी चुकलंय माझं, सॉरी। हिच्या हाताला धर आणि हिला घराबाहेर हाकल। आई नाही 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 आई 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 सॉरी आई, खरं सॉरी आई, प्लीज जाऊ नका आई। बाबा बाबा सॉरी सॉरी प्लीज तुम्ही तरी सांगा ना आईला, बाबा प्लीज काहीतरी करा बाबा, खरंच सॉरी माझं चुकलं बाबा। बाबा ऐका ना बाबा, अखिल अखिल तू समजाव ना त्यांना, अखिल 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 अरे ऐक ना, दादा 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 वहिनी सॉरी 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 चुकलं माझं, प्लीज तुम्ही तरी समजाव प्लीज दादा दादा दादा। अखिल अखिल ऐक ना प्लीज चुकलं माझं, अखिल सॉरी तू तू कपडे का भरतोय? अखिल 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 प्लीज मला गरज नाही, माझ्या नको काढू अखिल प्लीज 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 मला। चुप 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 शांत बस, काही बोलायची लायकी नाही तुझी। या सगळ्याचा ना खूप आधी विचार करायला पाहिजे होतास तू। तू तू प्रेग्नन्सीचं नाटक केलंस, प्रेग्नन्सीचं आणि वर तू सगळ्यांची मजा घेत होतीस। नाही 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 यार बाप होणार म्हणून किती आनंदात होतो माहिती आहे। अखिल 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 ऐक माझं चुकलं पण प्लीज मला बाहेर अखिल अखिल किती खोटं बोललीस यार तू, किती खोटं वागलीस तू। एवढा विश्वास ठेवला होता तुझ्यावरती, तुझ्यावर एवढं प्रेम केलं, तुझ्याशी लग्न करून तुला घरात आणलं, तुला मी सुरुवातीपासून सपोर्ट केलं यार। इतक्यांदा खोटं बोललीस तू, इतक्यांदा खोटं बोललीस, दरवेळेस तुला माफ केलं, आणि इतकं करून सुद्धा तू माझ्याशी आणि माझ्या घरच्यांची असं वागलीस। नाही 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 अखिल सॉरी अखिल एकदा माफ कर, आम्ही म्हणत असं कधीच नाही, मी खरं सांगते अखिल अखिल प्लीज प्लीज मला एक लास्ट। आता लक्षात येतं माझं यार, आता लक्षात येतं माझ्या, मी इतके दिवस जे काय वागतोय ते तुझ्यामुळे। तू कान धरले माझे, आकाशाचा विरुद्ध तू कान धरले, म्हणून मी त्याच्याशी असं वागत होतो। तुझ्यामुळे मी माझ्या घरच्यांशी इतकं वाईट वागलो यार, तुझ्यामुळे आम्हा भावांमध्ये भांडण लागली आहेत। तू तुझी आई उगी प्रवाडा नाही 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 अखिल नाही काय काय आहे ना, खरं तर चूक माझी, मी तुझ्याशी लग्न केलं ना, तीच माझी सर्वात मोठी चूक। तुझी लायकी नाहीये या घरात राहण्याची। सॉरी 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 प्लीज सॉरी काय सॉरी 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 म्हणून सगळं नीट होणार आहे, सगळं ओके होणार आहे का सॉरी म्हणून? तुला इतक्यांदा माफ केलं मी पण नाही, ह्या वेळेस मी तुला अजिबात माफ नाही करू शकत, कधीच नाही। अखिल सर एक लास्ट, तुला या घरात राहण्याचा अधिकार नाहीये। एक लास्ट चान्स प्लीज अखिल, मी कधी सगळ्याशी चूक अखिल ऐक सॉरी अखिल ऐक ना सॉरी अखिल प्लीज। माझा हेतू चांगला होता, विशाखा मॅम घर फक्त 4 भिंतींनी सोडलेलं नसतं, तर माया विश्वास प्रेम आपुलकी आदर यांनी सांधलेलं असतं। माणसं आणि नाती ही त्या घराची खरी तिजोरी असते। तुम्हाला फक्त पैशांची आवती कायम, आणि मला मला नात्यांची। शका मॅम, सगळ्यात जास्त कठीण गोष्ट कुठली असते माहिती? माणसं कमवणं आणि नाती जोडणं। तुम्ही कायम नाती तोडत आलात, आणि मी ती कायम जोडत आली, आणि म्हणूनच मी त्या घरात टिकले, कळलं? माझं चुकलं, खरंच चुकलं माझं, माफ कर मम्मा। पण
आता तुला सुद्धा कळलंय ना की मी असं का वागले ते. जयश्रीनी, तुझ्या सासूनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या आयुष्यात मी जी झळ सोसली ती कधीतरी तिने सोसावी म्हणून वागले मी असं. मी तुला त्रास दिला, आकाशला त्रास दिला, पण मला खरं तर तुम्हाला दोघांना त्रास द्यायचा नव्हता ग. पण कुठेतरी सतत असं वाटत राहिलं की तुम्हाला दोघांना त्रास झाला तर जयश्रीला सगळ्यात जास्त त्रास होईल म्हणून मी वागत राहिले असं. सुडानी पेटले होते मी. मला कधी पैशाची हाव नव्हती ग, पण जयश्रीला मला रस्त्यावर आणायचं होतं. पण मी जे काही वागली ना त्याची झळ माझ्या मुलीला नाही सोसायला लागतं का? मग तिचा संसार सुखाचाच झाला पाहिजे. म्हणून मी हात जोडून तुला विनंती करते वसुंधरा, मानानी आणि मनानी मोठी आहेस. माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे आणि आजवर आयुष्यात जे मी संस्कार नाही करू शकले तिच्यावर, ते चांगले संस्कार कर तिच्यावर. खरंच मनापासून माफी मागते मी तुझी वसुंधरा.